आणि पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी। शहादा येथे भगवा बजरंग वडार व वैदू ग्रुप मार्फत भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा। दिनांक 5 ऑगस्ट रोजी 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून लुणखेडा बायपासवरील कुमार लॉन येथे जय भगवा बजरंग फाउंडेशन प्रेरित भवा बजरंग वडार वैदू ग्रुप शहादा मार्फत भटके विमुक्त दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास विविध पक्षातील पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थित राहून समाजप्रबोधन केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून माननीय आमदार राजेश पाडवी, विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, शिवसेना शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, देव मोगरा माता भक्त मंडळ अध्यक्ष सत्तर ठाकरे, ओमसाई ग्रुप अध्यक्ष रतलाल निगोळे, जय आदिवासी ब्रिगेड संघटना अध्यक्ष नितेश वळवी, वडार कम्युनिटी ऑफ कौन्सिल राष्ट्रीय सहसचिव राजू सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक रवींद्र जमादार, जय भगवा बजरंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास सोनवणे, भगवा बजरंग वडार व वैदू ग्रुपचे अध्यक्ष बाबा वडार, उपाध्यक्ष गुरु वैदू हे मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला आलेल्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। नंतर आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भाषणातून भटक्या व विमुक्त जातींचा इतिहास, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आजच्या समाजातील गरजा, शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला। समाजातील तरुणांना शिक्षण, एकजूट आणि हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले। भटके व विमुक्त समाजाच्या समस्या दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ॲडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले, तर आभार भगवान पवार यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश सोनवणे, सखाराम शिंदे, रवी वैदू, अनिल पवार, अशोक वैदू सह वडार व वैदू समाज बांधव परिश्रम घेतले। SMTV मराठी मुख्य संपादक संजय मोहिते, नंदुरबार। कोई पुढारी जिंदगी में खुद के पुढारी के घर से लोगों को कुछ नहीं देता, खाली सरकार की योजना तुम्हारे तक पहुंचाना यही पुढारी का काम है। और हमको लोग छटाक छटाक में गिनते, पर मैं हमेशा बोलता कि सब छटाक छटाक अगर एक हो गए तो किलो के वांदे कर डालेंगे। इतनी ताकत हमारी है। खाली दुर्भाग्य से हम एक नहीं होते थे आणि आता कुठेतरी परिवर्तन घडतंय। परवाच्या दिवशी भी आपण समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याणच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला होतो। आता छोट्या छोट्या समाजांना सुद्धा एकत्र येणं हे काळाची गरज है। हमारे अधिकार है पर हमको समझते नहीं। हमको जो अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की घटना में मिले वो हमको कोई रोक नहीं सकता, किसका बाप भी हमको उससे वंचित नहीं रख सकता, ये इतिहास है। पर अतिशय प्रामाणिक, प्रचंड मेहनती, संस्कृती, आपली रूढी परंपरा जतन करणारा समाज, श्रमप्रधान अर्थव्यवस्था उभारणारा, त्याच्यावर आपली उपजीविका करणारा, अतिशय कष्टाळू, अतिशय मेहनती असा आपला समाज आहे। भारतीय जनता पक्ष आणि आताचे आपले मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब यांनी या समाजाला न्याय दिला आणि पहलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक महामंडळ स्थापन केलं। पहिले मुख्यमंत्री त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने त्या समाजाला न्याय दिलाय की त्याच्यासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलं। त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना, जे काही आपले कष्ट करणारे बांधव आहेत, त्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी एक सवलत उपलब्ध करून दिली। म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। माझ्या मतदारसंघातील सर्व समाजांच्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्या जागा मला फक्त द्या, बांधून द्यायची जबाबदारी माझी, असं मी ह्याच्यापूर्वीही सांगितलंय, आता आजही सांगतोय। तर आपण जागा उपलब्ध करून द्या आणि ज्या पद्धतीने अभिजित दादांनी सांगितलं, कुठं एखाद्या ठिकाणी ओपन प्लेस असेल, ज्या ठिकाणी आपली जागा, आपले समाजाचे काही लोक राहत असतील आणि जवळपासची ओपन प्लेस असेल तर तीही मला दाखवा, तीही आपण त्या ठिकाणी तुमच्या समाजाच्या नावाने करून देऊ आणि त्या ठिकाणी पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी। कारण समाज विखुरलेला आहे, फार कमी संख्येमध्ये आहे पण विखुरलेला आहे, तो पण संघटित नाही। तर आज त्या ह्या माध्यमातून भगवा बजरंग फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र झाला। ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तर मी सर्व समाजाच्या बांधवांना भेटत असतो, बाबाला भेटत असतो, आमचे
बोरजचे प्रतापूरचे कृष्ण भाऊ, त्यांना विचारा. आम्ही समस्या नेहमी त्यांचे कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी जातो. मी त्यांना विचारतो समाजाच्या काय समस्या आहेत का. इथं बाबा काय असलं, बाबा मला सांगतात की आमच्या समाजात ह्या समस्या आहेत. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः आमदार म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. अनेक जे पुढारलेले समाज आहेत ते कधी काळी मागासलेले होते, कधी काळी साधन सामग्री कमी असल्याने पिछाडीवर होते. परंतु शिक्षण झाल्यानंतर जसं बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपल्या समाजाची देखील संघटित व्हायची, संघर्ष करण्याची आणि शिकण्याची गरज वाढलेली आहे. हे आपण सर्वांनी सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. नगरपालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु जे काही मागणी समाज बांधवांची आहे ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी या मंचावर असलेल्या सर्वांचीच असते. कारण की समाजकारणामध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक समाजाने प्रगती केली पाहिजे, प्रत्येक समाजाची मुलं असतील, मुली असतील, यांनी प्रगती केली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेतरी आपला हातभार असला पाहिजे. ही भूमिका प्रत्येक राजकारण्याची असते.